कोकणात आघाडी दुमशान सुरू असताना नारायण राणेंशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या या संवादातून उलगडली काही महत्त्वाची विधानं। राष्ट्रवादी काँग्रेसचे काही जे स्थानिक नेते आहेत ते कुठे सिंधुदुर्गमध्ये सहकार्य करताना दिसत नाहीयेत। तुम्ही स्वतःही नाराज आहात त्यामुळे? नाही, नाराज वगैरे काही नाही आहे। मला असं वाटतं जसे माझे कार्यकर्ते किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं महाराष्ट्रात काम करतायत, तशाच प्रकारचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे स्थानिक नेत्यांना सांगता आहेत की आघाडीचा धर्म पाळा, मात्र त्यांच्याकडून तशी कुठची हालचाल होताना दिसत नाहीये। ते हालचाल होते न होते याची दखल राष्ट्रवादी पक्ष घेईल। जर त्यांचे नेते बोलतायत आणि नेत्यांचं ऐकत नसतील तर त्याबद्दलची दखल राष्ट्रवादी घेईल असं मला विश्वास वाटतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय स्थिती असेल या निवडणुकीमध्ये? लोकसभेच्या निवडणुकीकडे अधिकचं लक्ष दिलं आहे असं मला वाटत नाही। नवीन पक्ष आहे, ज्या प्रकारे त्याने लढायला पाहिजे ते काय चित्र दिसत नाही, त्यामुळे फार काही यश मिळेल असं मला वाटत नाही। राजकारण्यांना निवृत्ती वगैरे अशा पद्धतीचं काही असावं का किंवा काय, तुम्ही त्या बाबतीत काय म्हणता? मी आता तुम्हाला म्हणालो की मी एवढी वर्ष आहे, मी विचाराधीन आहे। तुम्ही जो विषय म्हणालात विचाराधीन आहे, त्यामुळे मला वाटतं की आता मुलं सक्रिय झाली, आपण आता घरी बसावं असं वाटतं। पण त्याचबरोबर लोक बसू देतील की नाही, कार्यकर्ते बसू देतील की नाही, आणि कार्यकर्त्यांचा पण विचार करावा लागतो ना की त्याने आपल्यासाठी एवढं केल्यानंतर त्यांना वर्णी लागायच्या वेळेला आपण घरी बसणं कितपत योग्य आहे असं वाटतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।